प्रेग्नन्सीमध्ये पण सासूने काय केलं की सगळ्यात महत्त्वाचं आहे की दोघांचा एकमेकांना खूप सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक माणसाचं काही ना काही स्वप्न असतं आणि असायलाच हवं. स्वप्नांमुळे काय होतं माहिती आहे, आपल्या आयुष्याला ना हेतू येतो, आपल्या जगण्याला एक दिशा मिळते. आपण एखादं स्वप्न निवडतो तेव्हा ते स्वप्नच आपली नियती ठरवतं. बघा ना, स्वप्न किती मोठं यावर आयुष्यात आपण किती मोठे होणार हे ठरतं. स्वप्न माणसाला प्रेरणा देतं, सामर्थ्यही देतं. स्वप्नाची शक्ती त्याच्या भव्यतेत असते. जेवढं स्वप्न मोठं तेवढी प्रेरणा मोठी, ताकद मोठी. भव्य स्वप्न एखाद्या शक्तिशाली चुंबकासारखं असतं असं म्हणतात. आणि त्या स्वप्नांनं हवी ती परिस्थिती, हवी ती साधनं, हवी ती माणसं आपल्याकडे खेचलीही जातात. ताई तू ब्लॅक कॉफी घेते का गं, अशी मला कॉमेंट होती. तर तुम्ही पाहिलंत, आज मी अगारोच्या ब्लेंडरला ब्लेंड करून घेतली कॉफी, पण मी दूध ॲड केलं. माझ्या मूडवर असतं हो, मी कधी ब्लॅक कॉफी घेते तर कधी अशी ही दूध टाकूनवाली घेते, कारण दोन्ही आवडतात मला. ब्लॅक कधी कधी प्यायचा मूड नाही होत, मग हे असं करते मी. बरं, योगाबद्दलही खूप साऱ्या कॉमेंट आहेत की तू छानसा स्पेशल व्हिडिओ बनव किंवा तू आम्हाला शिकवू शकतेस. पण मी खरं सांगू, मी इतकीही एक्सपर्ट नाही हो की तुम्हाला मी छान या श्वासोच्छवासाच्या टेक्निकसोबत शिकवू शकेन. मला असं वाटतं की तुमच्या आसपास जर का खरंच ऑफलाईन योगा क्लास असेल ना, तर तुम्ही सुरुवातीला जॉईन करा. नसेल तर यूट्यूबवरती सुद्धा खूप प्रोफेशनल योग गुरु आहेत, त्यांचे व्हिडिओज तुम्ही फॉलो करा. वेळ वाया घालवायचा आणि पुन्हा रडत बसायचं. गेलेला वेळ येत नाही बरं का प्रितीश परत. लवकर घेते केमचं करायला. एखादा दिवस असतो असा की सतत प्रितेशला सांगावं लागतं की बाबा झोप कमी कर थोडीशी आणि त्या अभ्यासाकडे बघ. आणि एखादा दिवस असा असतो की त्याला उलटं सांगावं लागतं की थोडंसं उठ त्या जाग्यावरून, अभ्यास थोडासा कमी कर. हां, पण केमिस्ट्रीची आमची अजून बोंबाबोंब तशीच सुरू आहे. अगारोच्या या पर्सनल ब्लेंडरला जे काही हे जार दिले आहेत ना, परफेक्ट युजफुल होत आहेत मला. तर त्यामधलाच हा मीडियम साईजचा मी जार यूज करून आज जवसाची चटणी बनवते. तुम्ही कशा पद्धतीनं बनवता, मी कशा पद्धतीनं बनवते हे बघा. मी जवस आणि त्यामध्ये थोडंसं तीळ भाजून घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे खूप सारा, थोडासा जास्तीचा लसूण, आणि ओलावा यावा म्हणजे चटणीला मॉइश्चर यावं म्हणून मी थोडंसं तेलही टाकलेलं आहे, आणि लाल तिखट आणि मीठ. मस्त लागते ही चटणी. खरं तर आपण स्त्रियांनीच काय, पुरुषांनी सुद्धा रोज 1 टेबलस्पून तरी ही चटणी खायलाच हवी. गणपती बाप्पा मोरया. सकाळी दिवा लावलेला वाऱ्यानं गेला की काय. तेल तर आहे यामध्ये. लावते, दिवा लावते देवाला. काय चालू आहे अहो तुमचं ऑफिसमधून येऊन? साई आमच्या घरी एक मांजर येते. ए जा रे, सतत सतत मला मांजर नको रे म्हणून. मी किती दिवस झाले त्या साईकडे पाहिलं पण नाहीये. उगाच चुकीचे आरोप नको करू माझ्यावरती. मी बारीक झालीये, सगळेजण मला बारीक झाले बोलताय. तुझी जर काही अशी मलाही खात राहिले असते तर मी बारीक झाले असते का? उगाच आपलं काही बोलायचं. मी नाही ऐकून घेणार काही पण चुकीचे आरोप. हे काय करतात माहितीये, ऑफिसमधून आलं ना की रोज फक्त कॉफी बनवतात. काय आता पुढचं नाही सांगणार मी, जाऊ दे तिकडे. उगाच एका दिवशी बस झालं एवढंच, नंतर कधीतरी सांगेन. नाही तरी तसंही दादा प्रेमी जास्त लोक आहेत आपल्या चॅनलवरती. मलाच तुम्ही बोलाल की असं कागं बोलते दादाला, असं कागं बोलते. आणि मी आता एवढा डान्स केलाय, एवढी डान्स प्रॅक्टिस केली आहे, काय सांगू मी तुम्हाला. पाय दुखायला लागलाय माझा खूप, म्हणजे थोडासा, जास्त नाही थोडासा. चला, खरवस बनवायचा आहे आणि वांग्याचा भात बनवणार आहे, बस एवढंच आहे. आणि आपण एका महत्त्वाच्या विषयावरती दादाला सोबत घेऊन बोलणार आहोत. मला 2 मैत्रिणींनी, एकीने मला मेल केला आहे आणि एकीने मला इन्स्टावरती DM केलं आहे, आणि खूप आत्मीयतेनं मला विचारलं आहे की या सिच्युएशनमध्ये आम्ही काय डिसिजन, म्हणजे त्या मुलींनी काय डिसिजन घ्यायला हवा. हे माझं मत त्यांना ऐकायचं आहे, तर ऑब्व्हियसली हे माझं मत असणार आहे. मी असं नाही म्हणणार सगळ्यांना की तुम्हीही असंच वागा. माझं म्हणजे माझं आणि माझ्या आहोंचं मत आम्ही बोलणार आहोत ऑन कॅमेरा, की आमचं काय मत आहे.
मला ना एक शॉर्ट व्हिडिओ आला होता ज्यामध्ये वांग्याचा हा असा भात बनवलेला दाखवला होता आणि काहीही प्लॅन नव्हता हां की आज हा भात बनवायचा डिनरला. पण तो व्हिडिओ पाहिला आणि इतकी इच्छा झाली हा वांगे भात खायचा आणि म्हणूनच लगेच करायला घेतला. आहोंनी मला मदत केली इथे खरवस बनवून. यावेळेला म्हशीच्या ऐवजी गाईचा खरवस मिळाला आहे. तिकडे गावाला माझ्या आईकडे म्हैस व्याली आहे. ती बिचारी तळमळती आहे माझ्यासाठी खरवस पाठवायला, पण तो पाठवणार कसा? आणि आम्हीही जात नाही आहे सध्या, पण आम्हीही इकडे विकत आणून खातोय. 2 कॉमेंट आहेत. एक इन्स्टावरती DM आहे आणि एक मला मेल आहे. तर विषय सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळंच बोलताना आम्ही आमची मतं तर मांडणार आहोतच. काही जणांना पटतील, काही जणांना पटणारही नाहीत कदाचित. तर मी आहोंची वाट बघत होते या कॉमेंटना आन्सर करण्यासाठी, कारण त्यांचेही विचार तुम्हाला म्हणजे ते जे बोलतात ते आवडतं किंवा पटतात, तर म्हणूनच आम्ही दोघं मिळून हे शेअर करणार आहोत. तर पहिली गोष्ट, पहिली कॉमेंट अशी आहे की एज्युकेटेड लेडी आहे, तिने मला कळवले. आता अर्थातच मी नाव नाही घेणार आहे. आय होप की तिने हा व्हिडिओ पाहिल. ती एक स्त्री म्हणून ती काय फेस करते हे तिने मला मेलमध्ये लिहिलं होतं. तर तिचं असं म्हणणं होतं, अहो तुम्ही पण वाचलाय तो मेल, की आता इथे कसं आहे की खूप काही डिटेल मेलमध्ये नाही लिहू शकत ना, पण तिने जितकं कळवायला तिची इच्छा होती, म्हणजे वाटत होतं तिला तेवढं तिने कळवलं आपल्याला, की तिचे सासरचे लोक तिला म्हणजे तिच्या घरच्यांना, तिच्या माहेरच्यांना जाऊन उगाचच काहीतरी चुगली करणं किंवा उगाचच काहीतरी खोट काढणं, हिच्याबद्दलच्या तक्रारी करणं, आणि ते गरीब आहेत बिचारे तिचे आई वडील, तर त्यांना त्रास देणं, हे असं सुरू आहे. पण तिचं म्हणणं काय आहे की या सिच्युएशनमध्ये तिचे जे हजबंड आहेत ते शांत राहतात, ते हिलाही काही बोलत नाहीयेत किंवा तिच्या आईवडिलांनी काही बोलत नाहीत, पण तिला त्रास होतो या गोष्टीचा. आणि हे या सगळ्या सिच्युएशनशी डील कसं करायचं याच्यासाठी तिने हेल्प मागितली. म्हणजे ऍक्च्युली आपले विचार तिने विचारलेत की काय करू शकते ती असं. दुसरी एक आहे, तिचं असं आहे, तिचं तर फारच विचारीचं मला वाईट वाटलं की डिलिव्हरी झाली आहे. एकतर प्रेग्नन्सीमध्ये पण सासूने काय केलं की नॉर्मल डिलिव्हरी होते असं सांगून घरातली मेड बंद केली आणि खूप सारी घरातली कामं करून घेतली. आणि त्यानंतर म्हणजे तेव्हापासूनच त्रास सुरू झाला तिचा. आणि आता जेव्हा डिलिव्हरी झाली, बाळ झालं, त्यानंतर तिचे सासू सासरे त्या बाळाला पाहायला जात नाहीयेत. आणि जे मिस्टर, तिचा नवरा मात्र जातोय, तो एकटाच जातोय. 5 महिने झाले ती माहेरी आहे. आणि असं आहे की आता ती सासू बोलतीये मुलाला की तिला सुनेला आणायचंच नाही घरी. म्हणजे इथं तर हे सगळं या त्यांनी जे कळवले यावरून आपल्याला असं वाटतंय की नाही, चुकीचं घडत आहे जे काही घडतंय ते, हे की नाही? येस. तर तुमचं काय मत आहे? मी तर माझं मत सांगेनच, पण तुमचं काय मत आहे? तसं बघायला गेलं तर हे खूप भयंकर आहे. मला इथं सांगायचं आहे की आपण नवरा बायकोंच्या मध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम्स होतात, तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्याचं सोल्युशन ह्या दोघांनाच काढायचं आहे. आणि कसं होतं की पूर्वी म्हणतात की लग्न हे पूर्ण फॅमिलीसोबत होतं, पण ती काही अंशतः बरोबर असेल, पण ती आत्ताच्या, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही वेळेनुसार बदलत जाता, एक्सटर्नल फॅक्टर्समुळे बरेचसे चॅलेंजेस येत राहतात. आता जे पूर्वी जसं फॅमिली लाईफ होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती, नंतर इंडिव्हिज्युअल्स आले, इंडिव्हिज्युअल फॅमिलीज आल्या, आता बरेचसे प्रॉब्लेम्स वाढत गेलेले आहेत. आता काय झालंय की वेगवेगळे दोघ वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात आणि त्यांच्या पुढचे चॅलेंजेस पण वेगळे वेगळे आहेत. त्यामुळं परिस्थितीनुसार माणसाला आपले विचार किंवा आपली जी राहणीमान आहे ते बदलत गेलं पाहिजे. आणि त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की दोघांचा एकमेकांना खूप सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. दोघांनी ज्या ठिकाणी ज्याची बाजू कमकुवत असते त्या ठिकाणी त्याला सपोर्ट केला पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि ह्यामध्ये कसं आहे की फॅमिली काही मॅटर करत नाही आहे माझ्या मते, की कारण काय आहे की प्रत्येकाची, मला असं वाटतं की ज्याचं जसं अपब्रिंगिंग झालेलं असतं, ज्या एन्व्हायरमेंटमधून झालं असेल, त्यांची थिंकिंग ना, वे ऑफ थिंकिंग तशी झालेली असते. पण जेव्हा आपण, आता जनरेशन गॅप असतो, आताची जी जनजी जनरेशन आहे त्यांची विचारसरणी वेगळी आहे. आपण फॉर एक्झाम्पल मिलेनियल्स आहेत, आपली वेगळी आहे, आणि आपले आईवडील आहेत त्यांची वेगळी आहे. त्यामुळं हा जो जनरेशन गॅप आहे तो राहणारच आहे. पण त्यामध्ये सुद्धा कसं आहे की जेव्हा एखादी मुलगी लग्न करून येते, तिच्यासाठी ते घर नवीन असतं.
त्या घरामध्ये ती स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. पण त्या केसमध्ये सगळ्यात मोठा तिला जो आधार वाटत असतो, तो सगळ्यात महत्वाचा आधार जो वाटत असतो तिच्या नवऱ्याचा वाटत असतो. आणि अशा केसमध्ये जर त्याची जी भूमिका आहे अबस्टेन असेल किंवा न्यूट्रल असेल, तर त्या केसमध्ये त्या मुलीची अवस्था म्हणजे ती एक निर्णय घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा नेता असेल, त्याच्या मागे त्याची जी बॅकला जी काय त्यांची सपोर्ट टीम असेल किंवा त्यांना सपोर्ट करणारी लोक असतील ती असेल, त्यामुळे तो स्ट्रॉंग असतो. पण ह्या केसमध्ये जेव्हा नवरा स्ट्रॉंग असतो त्या केसमध्ये स्त्रीलाही बळ मिळतं, ती योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकते, त्या गोष्टी बॅलन्स करू शकते. पण त्या केसमध्ये जर नवऱ्याचा सपोर्ट नसेल तर खूप क्रिटिकल कंडिशन होऊन जाते. त्यामुळं मला असं वाटतं की नवऱ्याने खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणजेच दोन्ही केसमध्ये जिला सासू सासरे तिला डायरेक्टली त्रास देत नाहीत, बट तिच्या माहेरी जाऊन त्रास देत आहेत. तर या केसमध्ये मला काय वाटते मी सांगते. पहिली गोष्ट तर की ज्या मुलीला हा त्रास होतो तिने स्वतः सासू सासऱ्यांना घेऊन बसलं पाहिजे आणि फेस टू फेस 1 to 1 बोललं पाहिजे, क्लिअर केल्या पाहिजेत गोष्टी ज्या माझ्याकडून पण लाईफमध्ये खूप चुका झाल्यात, आमच्या बाबतीतही खूप झालंय. तर त्यावरून मी सांगते की स्पष्ट बोलणं आणि डायरेक्टली त्याच व्यक्तीला बोलणं खरंच खूप गरजेचं असतं. आपल्यामध्ये काय होतं माहितीये का, मी माझ्यावरून सांगते. माझ्याबद्दलच्या ज्या काही तक्रारी असतात त्या डायरेक्ट मला येऊन बोलायच्या ऐवजी यांच्याजवळ बोलल्या जातात आणि यांच्याकडून त्या माझ्याकडे येतात. असं नाही झालं पाहिजे. माझ्या काही तक्रारी आहेत ना, माझ्या काही चुका आहेत ना, डायरेक्टली मला बोलल्या गेल्या पाहिजेत. त्या माझ्या समोर बसून मला बोलल्या गेल्या पाहिजेत त्या डायरेक्ट. तर ते तिथे सॉल्व्ह होतील, केल्या जातील, प्रयत्न होईल. पण तिसऱ्या माणसाकडून ते नाही आल्या पाहिजेत. त्यांच्याबद्दलची तक्रार आहे तुम्ही त्यांना बोला, माझ्याबद्दलची तक्रार आहे माझ्याबद्दल तर माझ्याशी डायरेक्टली बोला. तर मला असं वाटतंय की त्या मुलीनं आई वडिलांशी रिलेटेड जे काही घडतंय, तिचे सासू सासरे करतायत, तर बसलं पाहिजे, बोललं पाहिजे व्यवस्थित. तिच्या हस्बंडने तिला सपोर्ट करायला हवा आणि गोष्टी खरंच कुठे चुकतायत ते बघून सॉर्ट आउट केलं पाहिजे, हे मला वाटतंय. असं आणखी आता आव्हांना काय वाटतंय ते त्यांनी सांगितलंच की त्यांचं तेवढं सगळं सांगण्यातून एवढाच हेतू आहे की तिच्या हस्बंडनी दोन्ही केसमध्ये त्यांच्या नवऱ्यांनी सपोर्ट करणं स्त्रीला खूप गरजेचं आहे. आणि संसार टिकवायचा असेल ना तर खरंच नवऱ्यानं साथ देणं बाईला खूप महत्वाचं आहे. आणि शेवटी संसार हा खरं सांगते दोघांचाच असतो. तो तुटला, दिवस झाला तर तो दोघांचा होतो, ते दोघंच सफर करतात. आपण फक्त बोलायला बोलतो की फॅमिली 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 कोणी काही नसते. फॅमिली नंतर त्यांची सुखात असते. त्रास हा दोघांनाच होतो. आणि हल्ली हे प्रमाण खूप वाढले डिवोर्सचं वगैरे, त्यावरून सांगते मी. आणि दुसऱ्या केसमध्ये आता जी मुलगी 5 महिने झालं वाट बघतीये, तिला आणायचं नाही जे बोललं जाते, तर हे पण फार चुकीचं आहे. वॉट एव्हर तिची काही चूक असेल, काही असेल, पण आणायचं नाही हे चुकीचंच आहे ना. आणि तिचा नवरा ज्या अर्थी तिला भेटायला जातोय, बाळाला भेटायला जातोय, त्या अर्थी त्याला ती हवी आहे. पण मग या केसमध्ये आय थिंक त्याचा डेअरिंग नाही होते की आई वडिलांच्या अगेन्स्ट जाणं किंवा आई वडिलांना बोलणं, आई वडिलांच्या समोर त्याच्या आपल्या बायकोची बाजू घेणं. जर का तसं असेल, होत नसेल धाडस, तर ते धाडस त्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची लाईफ पार्टनर, तुमचं बाळ महत्वाचं असेल ना, तर तुम्ही तिथे स्टँड तिच्या बाजूने घ्यायलाच हवा. आणि जरी तिची काही चूक असेल तरी ती सुद्धा बोलून बसून सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. संसार टिकवायचा असेल, माणसं आपल्याला आपला पार्टनर हवा असेल, टिकवायचं असेल बेसिकली, तर काही गोष्टी ह्या आत्ताच्या जमान्याप्रमाणे कराव्याच लागणार आहेत. नाहीतर मी माझ्या आईवडिलांच्या विरुद्ध कसं काही बोलू, हे असं नाही चालणार आहे आता, हो की नाही. कसं आहे, लग्न तुम्ही सगळ्यांच्या विचारांनी करता किंवा काय, पुन्हा दोघांच्या विचारांनी पण लग्न करता तुम्ही. पण कसं आहे की जेव्हा तुम्ही लग्न करायचा निर्णय घेता तेव्हा पुढचे जे काही सगळ्या गोष्टी येणार आहेत त्यासाठी तुम्हाला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर कसं होईल की भविष्यात त्रास होतोय. किंवा मला काय म्हणायचं आहे की तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जर कोणी तिसरी व्यक्ती काही सांगत असेल तर तुम्ही जरूर ऐकून घ्या, पण त्या गोष्टीवरती विचार करा, खरंच ही गोष्ट बरोबर आहे की चुकीचं आहे. ही गोष्ट जर मी आपल्या नात्यामध्ये बोललो तर त्याचा काय परिणाम होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सारासार विचार करा. कारण काय होतं की प्रत्येक वेळी काय होतं की
एक उदाहरण देतो तुम्हाला की आपण जेव्हा नाही का एखादा वाघ असतो की वगैरे, तर तो त्याच्या बाळाला ना असं तोंडात पकडून घेऊन जात असतो. पण ज्या बाजूने तुम्ही फोटो काढता, तर एका बाजूने फोटो काढला तर त्यात काय दिसतंय की तो खायला लागलाय त्याला, आणि दुसऱ्या बाजूने काय दिसतं की ते त्याला उचलून घेऊन जातं. असं एक उदाहरण आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की गोष्टी वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे केल्या जातात, तर ते तसं होता कामा नये. आणि त्यासाठी कसं आहे की घरातील कर्त्या पुरुषाने किंवा मिस्टरांनी किंवा नवऱ्यानी ते पूर्णपणे व्यवस्थित त्याची जबाबदारी घेऊन ते केलं पाहिजे. जी मुलगी आहे तिला असं ऍक्सेप्ट केलं जात नाही लग्न झाल्यानंतर. एक थोडंसं आपण वेगळ्या डिरेक्शन मध्ये जाऊ. म्हणजे तिचे जे मिस्टर आहेत किंवा त्यांची जी आई आहे त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या फॅमिलीकडून असं होते, तर त्या केसमध्ये थोडासा विचार करा की तीच जर मुलगी त्यांची असती आणि तिच्या बाबतीत हे असं झालं असतं, तर त्यांचे विचार काय असते? कदाचित वेगळे विचार असते त्यांचे, बरोबर? कारण स्वतःची मुलगी आहे. मग जी घरात येणारी जी मुलगी आहे ती आपलीच मुलगी आहे असं का नाही समजत आपण? तसं जर तुम्ही समजून घेतलं तर हा प्रश्न उद्भवणारच नाही. जर तुम्हाला रिलेशन हेल्दी करायचं असेल तर तुम्ही त्या रिलेशनवरती काम केलं पाहिजे. असं नाही की नवीन असतं तेव्हाच आपण त्याच्यात गोडी असते, नंतर नंतर जुनं होतं. आणि जसं जसं नातं परिपक्व होत जातं, पुढं जातं, तेव्हा प्रश्न, अनेक चॅलेंजेस पण येतात, अनेक समस्या पण येतात. पण जर नातं स्ट्रॉंग असेल तर त्या समस्यावर आपण मात करू शकतो. म्हणजे हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगतोय, आमचे मत आहे. पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकेल, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकेल. पण असं कुठलाही प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती सोल्युशन नाही निघत. सोल्युशन निघतं, फक्त तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्या प्रॉब्लेमकडे बघितलं पाहिजे. तर खूप काही बोलण्यासारखं आहे आणि मला तर खूप बोलायचं आहे वेगवेगळ्या विषयांवरती. वेळ येईल तसं मी बोलणारच आहे. आजच्या पुरतं हे खूप झालंय, खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि बघा, मग आमची मतं तर अशी आहेत की स्पष्ट बोला, स्वतःच्या बाउंड्रीज सेट करा. बाकी आम्ही सांगितलंय जे काय आहे ते, आणि इथून पुढेही आम्ही वेळच्या वेळी सांगत जाऊ, बोलत जाऊ. आम्हाला जितकं जमतं तितकं आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या कॉमेंट्सना उत्तर देत जाऊ. चला, याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथे संपूया. आय होप आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. बाय.